आपल्या इझीमा एक्सेलचा एक नवीन फंक्शन आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे नाव आहे डिलीट दिस. इझीमा एक्सेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या इथे दिसतो डिलीट दिस हा ऑप्शनचं काम सांगतो तुम्हाला. समजा आपली एक फाईल आहे, यामध्ये काही अशा विशिष्ट डिलीट करायचे असतात आपल्याला कंटेंट, ज्याचं समजा एक लारा, गांगलगाव, मेरा हे केंद्रांचे नाव आहे. यातले काही स्पेसिफिक केंद्रच डिलीट करायचे असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता. ॲक्च्युली तुम्ही सॉर्ट करून पण करू शकता, पण सॉर्ट करायसाठी तुम्हाला आधी सॉर्ट करावं लागेल, नंतर डिलीट करावं लागेल, नंतर पुन्हा सॉर्ट करावं लागेल सिरीज येण्यासाठी. पण आपले जे फंक्शन आहे ते सिरीजनुसारच डिलीट करणार, म्हणजे सिरीज चेंज होणार नाही, जे जे कंटेंट असेल ते डिलीट होणार. आता बघा, ही एक फाईल आहे, यामध्ये केंद्रांचे नावं आहे, इथे शाळांचे प्रकार आहे, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, आणि हा डाटा आहे सर्व. आता यातले मला कनिष्ठ महाविद्यालय जेवढे असतील ते सर्व काढून टाकायचे. त्यासाठी सॉर्ट करून पण करू शकतो, पण आपला ॲडव्हान्स फंक्शन आहे, यात फक्त तुम्हाला काय करावं लागेल, फक्त सिलेक्ट करा आणि हा इझीमा एक्सेलमध्ये शेवटचा ऑप्शन आहे डिलीट दिस, याला क्लिक करा. आता पहा कोणत्या सेलमध्ये आहे, C8 टाका इथे आणि ओके करा. झालं, जेवढे कनिष्ठ महाविद्यालय होते सर्व डिलीट झाले. म्हणजे हे फंक्शन काय करणार, आपण जे दिलेल्या सेलच्या ॲड्रेसमध्ये जे कंटेंट असेल ते कंटेंट सर्च करणार, त्याला डिलीट करणार आणि सिरीज जशी तशीच राहणार. आता ही दुसरी फाईल आहे, यामध्ये आपण आधी सॉर्ट केलेलं आहे नंबर वाईज, रक्कम वाईज. आता आपल्याला यातले 3 केंद्र डिलीट करायचे आहे. हे एकलारा, मंगळूळ, वगैरे आणि केंद्रा, हे 3 केंद्र यातले डिलीट करायचे आहे, पण सिरीज बदलता कामा नये. मग अशा वेळेस काय करणार, आपण हे सरळ सिलेक्ट करणार, नंतर डिलीट दिसला क्लिक करणार. आता आपण ह्या सेलचा ॲड्रेस पण देऊ शकतो, किंवा तीच कंटेंट जर दुसऱ्या सेलमध्ये असेल तर याचा पण ॲड्रेस देऊ शकतो. आता आपण इथे कॉपी केलेलं आहे K1, K2 आणि K3 मध्ये, म्हणून आपण K1, K2, K3 कॉमा देऊन टाकणार, K1, K2, K3. ॲड्रेस दिले, आता ओके करा. बरोबर सगळ्या कॉलममध्ये सर्च होईल आणि ते कंटेंट असणारे सगळ्या सेल डिलीट झाल्या. सिरीज चेंज झाली नाही, तुम्हाला सॉर्ट करायचं काम पडलं नाही, वरच्यावर काम होऊन जाईल अतिशय सोप्या पद्धतीने.